आज जाताना त्या आपण जेव्हा बसलो होतो ना ते डॉक्युमेंट दाखवण्याकरता कशा पद्धतीने धावपळ झाली त्याचे व्हिडिओ आहेत. नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काल तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह होतं, तुमच्याकडे एक माझ्याकडे शूटिंग आहे. या शूटिंग मध्ये मी त्यांच्या असलेल्या कागदपत्र तपासलेत. त्याच्या मस्टर मध्ये पद्माकर नाना काळे यांच्या नावासमोर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना जोडपत्र जोडलेलं नाही. हा पुरावा कालच्या शूटिंग मध्ये लाईव्ह मधला तुमच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे. असं असताना आता ते निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांनी जोडलेलं आहे. तुम्ही तुमच्या एका कागदामध्ये तुमच्या मस्टरमध्ये सांगतात की ते जोडलेलं नाही, कारण का ते 29 तारखेला घडलं होतं. त्यांनी नामनिर्देशन पत्र 29 तारखेला दाखल केलंय. आणि आता जर ते म्हणत असतील की ते उमेदवारांनी दाखल केलंय तर तुम्ही त्या दिवशी का सांगितलं नाही त्यांना 29 तारखेला की त्यांच्या यादीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत बी फॉर्म जोडलेला होता, त्यांचा बी फॉर्म जोडलेला नव्हता. असा प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे. बी फॉर्म जर आला असेल तर तो त्यांचा, माझं एकच उदाहरण दिलं, कोणत्या वेळेत आला त्याची नोंद काय आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावं. तुम्ही म्हणता ना ते दुसऱ्या दिवशी 3 वाजेपर्यंत देण्याचा अधिकार आहे, मलाही मान्य आहे. कोण आणून दिलं त्याची नोंद काय, कुठल्या वेळेला ते दाखल झालं तुमच्याकडे, कारण तुम्हाला माहित आहे तिथले कुठलाही कागदपत्र देत असताना त्यांनी टाइम वेळ सेकंड सहित असं लिहून देत होते. मग ह्या लोकांचा बी फॉर्म पहिल्या पत्रात सांगता तुम्ही की नाही आहे म्हणून 29 तारखेच्या पत्रात, आणि तुम्ही 30 तारखेच्या पत्रात किंवा आता सांगताय त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारांनी दिलाय. जर दिला होता किंवा नंतर दुसऱ्यांनी दिला तर त्याची वेळ आणि काळ आम्हाला काम दिली. आम्ही आता मागितलेलं आहे त्यांना की फुटेज मागितलेले आहेत. जे काही आंदोलन चालू आहे यामध्ये सर्व पक्षाचे नेते, हो आता हे पक्ष नाही, आम्हा सगळ्यांचंच राजकीय आयुष्य जनतेचं आंदोलन झालंय. सर्वसामान्य माणसाला तर काय करावं लागेल करणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आम्ही हे लिगल नोटीसची पहिली प्रत दिल्याशिवाय आम्हाला दावा दाखल करता येणार नाही. यासाठी आम्ही पहिलं पत्र त्यांना दिले. या नोटीसीच्या अधिकारानंतर त्याच्यावर आम्हाला दावा दाखल. आतापर्यंत आम्ही जे ऐकतो ते कित्येक अर्ज त्यांनी स्वीकारलेले आहेत. माझ्या कक्षात जिथं आम्ही आता आंदोलन करतोय की जिथं टायमिंग बार झाला होता तिथं सुद्धा त्यांनी त्यांच्या लोकांना बाय द्यायचं काम सुरू आहे. वास्तविक आता तर मला आज एक असा किस्सा सांगितला गेला की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा फॉर्म क मध्ये होता, क मधनं काढून ब मध्ये दिला गेला, कारण तिथं त्यांची चुकामुक झाली, नंबर चुकले होते. हे अशा गोष्टी घेतलंय पण तिथं कोण ऐकायला लागलंय? काय नाही, सगळ्याच्या ऑब्जेक्शनचे निर्णय सांगतो, सगळं काय दिलं निर्णय सांगतो. काय चाललंय? नाही जिथं जिथं बी फॉर्म तुम्ही सांगू शकत नाही. बी फॉर्मचा जो काय भारतीय जनता पार्टीने गोळ घातलेला आहे ते जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत इलेक्शन रद्द करा. कारण दरवाजा बंद बाहेर न झाला पण खिडक्या मागणं ओपन झाल्या ना, त्या खिडकीतून जे काय आणायचं होतं हे आतून दरवाजा बंद झाला, पण अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरवाजा जरी बंद झाला तर खिडकी मधून कागदपत्र आलेत हे मान्य कबूल दिले तरी सुद्धा आपलं, माझी विनंती आहे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे, हे जर लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम चालू आहे, जर वाचायचं असेल तर पत्रकार बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की सोलापूरचा महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका आणि सोलापूरचा अंगर होऊ देऊ नका. एवढंच मी तुम्हाला